नमस्कार मित्रांनो, आज आणि आपण सोनी कारखान्यावर. आज होती बैलगाडी शर्यत. नवतर आदत दुसरा चौथा गट, 2 गट असल्यामुळे आलतो आपण बैलगाडी शर्यत बघायला. ही नवतर आदतची खोंडात केवढी आहेत बच्ची. या अकला आकाश भाऊ सिद्धेवाडीकर ह्याचा बी आज बैल पळायचा होता नवतर आदतला. तेवढ्यात गाठ पडली आपला अन्या सोनी हो. इथं विषय चालू होता येशूभाऊ धडस आणि सोनूदादा भोसे. कमी वयात आपलं नाव हिंदी केसरी गाडीवान म्हणून निर्माण करणारे 2 गाडीवान. तेवढ्यात ही गाठ पडली राहुल मलमे. आपलं गाव आला होतं मंत्र माहितीच आहे. गोटूमाळी. तेवढ्यात म्हणलं बैल जरा बघून घ्यायला लागतात. बैल बघून घेतली. दोन्ही गटात 2-2 गट झालतं. तेवढ्यात पंचाने सांगितलं गाड्या झोपून घ्या. पंचाने गाड्या झोपून घ्या. वर जाऊन थांबली. तेवढी झाली की होई. गट सुटला दुसऱ्याचा औषधाचा. पहिल्या गटात सुटल्या 9-10 गाड्या. मग काय 3-4 पळायला तर आपलं सिंध केसरी गाडीवान सोनदादा भोसले. तेवढ्यात गाड्या फिरून आले बी. एकाला झाला येसूभाऊ धडस सिद्धेवाडी, 2ला झाला विनायक भंडारे, 3ला विजय धडस आणि 4ला सोनदादा भोसले. तेवढ्यात नवतर आदतची खोंड बी सुटली की. नवतर आदतची खोंडाची गती नाही वाईट हो. गाड्या गेल्या फिरायला. गाड्या फिरायला गेल्या म्हणून गाड्या फिरून आल्या बी महागारी. एकाला रावदादा पांडेगाव जरा सुट्टाच होता, 2ला सोनदादा भोसे आणि 3ला बबलू सरकार धुळगाव. ह्या 3 गाड्या सुट्ट्याच होत्या. तेवढ्यात काय मैदान एकदम झकास झालं. मग काय जी ते आपल्या मार्गाला आल्या तशी डमडममध्ये बैल भरून घराघर रवाना. मैदान कसं झालं एकदम झकास.